जगाला तुझा चेहरा दिसतो, पण मला तुझं काळजातलं प्रत्येक शल्य दिसतं. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज जर डोळ्यात पाणी असेल तर घाबरू नकोस, कारण हे अश्रू तुझे जुने भोग धुवून काढत आहेत. उद्या तुझ्या याच डोळ्यात यशाची चमक असेल, कारण देव कधीच कोणाला कारणाशिवाय रडवत नाही, आणि तुला रडत ठेवण्यासाठी तर त्याने तुला जन्मालाच घातलेलं नाही. बाळा, जर हार मानण्याचा विचार मनात येत असेल तर एकदा डोळे मीट आणि माझा हा आवाज काळजात उतरव. थांब, अजून तुझी वेळ संपलेली नाही, तर खऱ्या अर्थाने आता तुझी वेळ सुरू होणार आहे. बाळांनो, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा शत्रू सीमेवर नसतो, तो तुमच्या मनात असतो. माझ्याकडून काहीच होणार नाही, सगळे पुढे गेले, मीच मागे राहिलो, माझं नशीबच खराब आहे, हे विचार म्हणजे वाळवी आहे जी तुमच्या आत्मविश्वासाला आतून पोखरते. अरे, कधी कधी परिस्थिती इतकी वाईट नसते जितकी तुम्ही विचारांनी ती भयानक करून टाकता. सततचा विचार शरीराला थकवतो आणि मग आजार नसतानाही मन आजारी पडतं. म्हणूनच मी सांगतो, रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला अभिमानाने सांग, मी समर्थांचा आहे, मी मजबूत आहे आणि मी जिंकणारच. तुझं हे शरीर म्हणजे